हरे कृष्णा. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे. आज थोडंसं हटके टॉपिक आहे. आपण नित्यनेमाने गीता घेत असतो, पण भक्तीला पोषक असलेल्या गोष्टी आपण त्या केल्या तर भक्ती करायला सोपं जातं किंवा सांसारिक जीवन किंवा पारिवारिक जीवन पण चांगलं जातं. म्हणून आज मी 3-4 टॉपिक्स चर्चा करणार आहे. पहिली गोष्ट, चहा. आजकाल आपण जर पाहिलं गेलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण चहा पिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा पाहिजे असते, त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेल्यानंतर चहा असतो, घरात कोणी पाहून आलं की त्याला चहा देतो, आपण चहा घेतो. हां, लहान मुलापासून तर म्हातारे माणसापर्यंत ज्यांना झोप लागते ते चहा पितात, जे झोपेतून उठले ते चहा पितात, उन्हाळा असला तरी चहा पितात, हिवाळा असला तरी चहा पितात, लग्न पार्टी असो चहा पितात. कोणी ज्याच्याकडे गेलं चहा नाही पाजला तर वाईट वाटते. हां, किंवा म्हणजे सकाळपासून सुख दुःख असो, हां, जेवण केल्यानंतर सुद्धा लोक चहा पितात. म्हणजे चहा चहा सगळीकडे चहा चहा आहे, म्हणजे आपण ते चहा पित राहतो. म्हणून एक ओशो त्यांच्या लेक्चरमध्ये सांगतात की मनुष्याला सगळ्यात आजकाल आवडती गोष्ट कोणती असेल तर चहा आहे, पण ते चहामुळं त्याच्या जीवनात काय होतं हे त्याला कळत नाही. म्हणून चहाचं आज मी माझ्याकडे काही आर्टिकल्स मी आणले मुद्दाम, आणि NDTV, त्याच्यानंतर ABP माझा आणि हेल्थ केअर आणि WH म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टिंग, त्याचे जे काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यावर आधारित आपण जेवढा चहा पितो त्याचे दुष्परिणाम काय होतात. म्हणजे तो चहा आहे अमृत आहे का विष आहे. आपण लिहितो अमृत तुल्य चहा. आता ते अमृत पिणाऱ्याला माहीत असेल काय अमृत असतं, पण आपण जिकडं तिकडं लिहितात. तुम्ही ट्रेनमध्ये गेलात ना, याला याला जाताना मायापूरला, ते खराब से खराब चाय दे दो एक. ते ट्रेनमध्ये लिटरली तो म्हणतो खराब से खराब चाय, तरी लोक पितात. धाब्यावर गेले तरी चहा पितात. हां, अंत्यविधीला गेल्या लोक बाहेर असलं तरी लोक पितात, आणि अंत्यविधी आल्यानंतर सुद्धा चहा पितात. मग चहा काय झालंय, सुखदुःखात सगळीकडे चहा चहा झालेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं की दारूपेक्षा घातक कोणतं जरी असेल पॉयझन ते चहा आहे. आणि ते कसं आहे तर त्या रिपोर्टनुसार जेवढे आपण पाहणार आहेत तर त्यावेळेस याच्यातून आपल्याला कळेल की आपल्या बॉडीवर काय परिणाम होतोय. म्हणून बरेच जे लोक बुद्धिमान असतात ते अभ्यास करून त्या गोष्टीचं ग्रहण करतात. आपल्याकडे काय लोक, आता मी मध्यंतरी एक माझा नातेवाईक भेटला, म्हणलं काय रे त्याच्याकडे गेलता का, मग कशाला जायचं, घरी गेल्यानंतर चहा सुद्धा विचारला नाही त्यानं मला. हां, आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यात बी गरम गरम पाणी, म्हणजे वरतून गरम आणि आतून गरम पाणी पित होतो. म्हणजे पदम दिवसातले कितीतरी लोक 10-10 गिलास 15-15 गिलास. ऑफिसमध्ये बघा ना, सुस्ती आली की चहा, टी टाईम असतो सकाळचा, एक दुपारचा टी टाईम. काही लोक रात्री झोपताना सुद्धा चहा लागतो. मी आता पाहिले की बिना ब्रश करतात ते चहा पिणारे पण पाहिले नमुने. म्हणजे उठतात आणि त्याला बेड टी म्हणतात, हां, ते पितात. तर एवढं ते अमृत, खरंच अमृत तुल्यासारखं आहे की लोक पितात. म्हणून ND रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की साखर आणि कॅफिन हे पोटात नाही का जे ॲसिडिक आहे त्या ॲसिडला काय करतंय, डिस्ट्रॉय करायचं काम करतं. तुम्हाला किती भूक लागतं, ॲसिड जेव्हा वाढतं ना बॉडीतलं तर माणसाला भूक लागते, आणि तुम्ही जे खाल्लं ना ते पचून जात आहे. पण एक कप चहा प्या तुम्ही तर तुम्हाला तुमची भूक मरून जाते. ते काय करतं ॲसिड, चहा, कॅफिन काय करतं, शुगर आणि कॅफिन काय करते, त्या ॲसिडला अटॅक करतो. आणि जेव्हा ॲसिडला अटॅक केला की पोटातली जी सिस्टम आहे ते हळूहळू पोटातलं जे स्लो पॉयझन आहे त्याला काय करतं, डॅमेज करायला सुरुवात करतं. म्हणून मग जसं डॅमेज केलं जात आहे तसं पोटात मग जळजळ चालू होते, घाण ढेकर येतात, त्याच्यानं पोट दुखत होते. आता लोक पोट दुखत असेल चहामुळे तो दुखत आहे, पण पोट दुखत असेल तर लोक चहा पितात. हां, म्हणजे त्याच्यावर असं झालं की आगीवर पेट्रोल वाचण्यासारखे, म्हणजे ते आणखीन भडकून जातात. लोक म्हणतात कसं काय दुखत आहे भाऊ, तू काय केलं, आगीवर पेट्रोल वाचलं तर काय होणार आहे, तेच होणार आहे. तर त्यामुळं पोटाचे विकार, आणि सगळ्यात त्याचा पहिला परिणाम होतो पोटामधला अल्सर होतो चहानं.
आणि हे झाल्यानंतर अल्सर झाला की मग त्या अल्सरचे इफेक्ट किंवा चहाचे इफेक्ट कुठं किडनीपर्यंत जातात. म्हणून बघा, आपल्या किडनीमध्ये 2 सिस्टम आहेत, त्याला फिल्टर म्हटलं जाते. जर युरिन चांगले व्हायचं असेल तर किडनी जर चांगली राहिली तर तुमचं फिल्टर, पण त्या हळूहळू काय करतं, कॅफिन आणि शुगर काय करतं, त्या किडनीला डॅमेज करतं. म्हणून पहिल्या काळामध्ये लोक एवढा कोणी चहा पित नसायचं. हां, चहा कुठलं पेय, जे थंड प्रदेशातलं पेय. पण ब्रिटिशांना तिथे आणलं, पहिल्यांदा लोक पित नव्हते, म्हणून ब्रिटिशांनी काय केलं, त्याच्यात दूध घातलं आणि ते दूध धाब्यावरला चहा किंवा साऊथ इंडियामध्ये जाताना ते पितळ्याच्या भांड्यामध्ये 10 वेळा पत्ती उकळतात. काही ठिकाणी ती पत्ती एवढी उकळतात विचारूच नका. पण याच्यापेक्षा डेंजरस म्हणजे जे अल्युमिनियमच्या भांड्यातला चहा पितात. पहिल्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये कैद्यांना कशा जेवण दिलं जायचं माहिती आहे? आज बी तुम्ही जाता सेंट्रल जेलमध्ये तर अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये येतात, कारण त्याच्यामध्ये जो पॉइझन आहे ते काय करतात, तुमचं जे फायबर आहे आणि लोह आहे, अल्युमिनियम काय करतात, लोह काय करतात, डिस्ट्रॉय करून टाकते. म्हणून इथे जे दिले कॅफिन काय करते, हळूहळू तुमच्या पोटातले आणि दुसरं म्हणजे डोक्यातलं जे सेल्स असतात ते सेल्स काय करतात, जेव्हा तुम्हाला सुस्ती येत असेल त्या सुस्तीला काय करतात, 1 कप चहा पिला की त्या चहा पिल्यानंतर सुस्ती येते, पुन्हा 15 मिनिटानंतर काय करतात, पुन्हा सुस्त होतं, पुन्हा येते. तर ती काय करते, कॅफिन काय करतं, तुम्हाला त्या सेल्सला थोडं ॲक्टिव्ह करतं आणि पुन्हा दाबून टाकते. ते पूर्ण ॲक्टिव्ह ठेवत नाही, त्याला दाबून ठेवते. आणि आपल्याला वाटतं अरे चहा पिला बरं वाटतंय, आणि काही जणाला तिथे एवढे हॅबिट झालेत, गरम पाणी पिलं नाही ना त्याचा जीव जातो. मी माझ्या गावात गेलो होतो, सप्त्याचा कार्यक्रम होता आणि रात्री 11 वाजता ते कार्यक्रम चालू, तिथं पातेलं उकळत होतं चहाचं. तिथे एक आमच्या गावचा व्यक्ती डब्बा घेऊन त्यानं 2 डब्बे चहा पिलं तरी त्याचं मन भरत नव्हतं, आणि असं अंगाला मास राहिलं नाही त्याच्या चहा पिऊ पिऊ. माझ्या परिवारात पण मी पाहिलं. म्हणून इथे सेल्स आणि पुन्हा हळूहळू काय करतं, याचा जो आता हे टाइम्स ऑफ इंडियामधलं एक आर्टिकल आला होता, त्याच्यामध्ये ते सांगतात की जेव्हा चहा पिल्यानंतर हळूहळू तुम्हाला ते चहा काय करतं, व्याजासहित नाही का परतफेड करते. आणि कसं करतंय ते म्हणतात की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे तुमची झोप नष्ट होते, सेकंड चिडचिडापणा येतो, त्यानंतर तुम्ही तुमच्या बॉडीमधलं जेवण, त्या जेवण कमी होत आहे. बघा, जे जास्त चहा पितात ना ते जेवण खूप कमी करतात, तुम्ही बघितलं असेल. आणि मग जेवण कमी झालं की तुमचं डायजेशन पॉवर आणि तुमच्या सगळ्या गोष्टीच खाण्याची इच्छा म्हणून, जसं माझे एक शिक्षक होते कॉलेजला असताना, ते 10 वाजले की ते घरी टिफिन कधी घेऊन येत नसायचे. तर ते असं करायचे, लेफ्ट साईडनं वडापाव खायचे, चहा प्यायचे आणि पुन्हा सिगरेट फुकायचे. 3 टाईम ॲट ए टाईम काम करायचे. वडापाव खाणे, त्याच्यानंतर चहा प्यायचा आणि सिगरेट फुकायचे, असं टाईम माझं. आणि सगळे मुलं त्यांना कॉफी करायचे. म्हणलं हे म्हणजे फूड हे तुम्हाला अमृत आहे, आणि त्याबरोबर तुम्ही काय करता, सिगरेट पिऊन पॉयझन घालतात. आणि ते एकदम त्यांची ओबिसिटी एवढी झाली होती की त्यांना बुलेट गाडी त्यांच्यासमोर एकदम बारीक वाटायची, एवढे होते. आणि ॲक्टिव्हा म्हणजे त्यावेळेस ते बुलेट गाडी नव्हे होते, ते सर्व मग गाडी दिसत नाही, सरत दिसायचे आम्हाला. तर सांगायचा मुद्दा, सामान्यतः जर पाहिलं गेलं तर हळूहळू याचे दुष्परिणाम होतात आणि जोखीम होते. म्हणून हे कॅफेन मेंदूमध्ये जाऊन हृदयावर उत्तेजक परिणाम करतं आणि संभवतः झोपेचा, कॅफेनमुळे झोप होत नाही आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. हे ABP माझ्याच्या रिपोर्टच्या याच्यामध्ये तुम्हाला दिले. त्याच्यानंतर झोप कमी झाली की हळूहळूच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये अस्वस्थ वाटते, चिंता वाटते. काही जण बसल्या चिंता करतात आणि काही लोक ताणतणाव होतात, थरथर होत आहे आणि हृदयाचे ठोके यासारखे लक्षण दिसू शकतात. म्हणून MDPI या रक्तातला नाही एक पदार्थ वाढतो आणि ते कॅफिन जर आपण घेतलं, दिवसाचा 1 कप जर चहा पिला त्याच्यातला, आणि ते कॅफिन जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर तेवढं तुमच्या सेल्सला ते काय करतं, नाही का दाबण्याचं काम करून हळूहळू करतं. दुसरं ते म्हणतात की चहा कॅफिनमुळं नाही का आयरन तुमच्या बॉडीवर आणि जे न्यूट्रिशन्स असतात ते काम नाही का कमी करते. म्हणून बघा, तुम्हाला आजकाल B12चे इंजेक्शन घ्यावं लागतात, B12 टॅबलेट घ्यावं लागतात. पण तुमच्या घरामध्ये तुम्ही किती जरी बाहेरून मेडिसिन्स घेतलं तर उपयोग नाही. तुम्हाला तुमच्या आहारामध्ये कुठंतरी बदल करावा लागेल.
आणि ते म्हणतात की याच्यामुळं काय होतात की जो तुम्ही आयरन तुमचं नष्ट झालं की तुम्हाला काय होतं, तुमच्या बॉडीतला नाही का ते ब्लड आहे, हिमोग्लोबिन आहे, ते कमी कमी होत जाते. म्हणून इथे ते सांगितलेलं आहे. दुसरं याच्यातला सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आम्लपित्त किंवा अपचन होते आणि काही लोकांना ॲसिडिटी होण्याचा जो जास्त इफेक्ट दिसतो तर चहामुळे होते. म्हणून हे होतंय याच्यातलं. आणि यामुळं हळूहळू तुमच्यामध्ये असं म्हटलं जात आहे की एक रिपोर्ट येत आहे याच्यामध्ये, हेल्थ लाईन आणि हेल्थ केअर ही वेबसाईटहून आर्टिकल आलेलं आहे. ते म्हणतात की ज्या पिलं जर तुम्ही अधिक जर घेतलं तर हायपोक्लिमिया नावाचा एक रक्तातला पोटॅशियम कमी होऊन जातो. हायपोक्लिमिया नावाचा एक पोटॅशियम बॉडीतला कमी होतो आणि तो पोटाच्या सम्प्समध्ये असतो. हळूहळू याचा परिणाम काय होतो, कॅन्सर, पोटातले कॅन्सर्स वाढतात आणि विशेष करून स्त्रियांमध्ये जे स्तनाचे कंकरोग होण्याची शक्यता याच्यामुळे जास्त वाढते. त्याला माहीत नाही, प्रत्येक लेडीजमध्ये त्या स्तनाचा कॅन्सर्स वाढतो. तर हे चहाच्या ह्या दुष्परिणामानं होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जो चहा तुम्ही पितात 65 टेम्परेचरच्या वरी जे गरम गरम पितात त्याचा असं म्हटलं जात आहे हेल्थ केअरच्या याच्यामध्ये, लुनिस पुलिंग इन्स्टिट्यूट हे रिपोर्ट करतायत. ते म्हणतात की जर याच्यात घेतलं तर अभ्यासानुसार अन्नलिकाच्या जे सेल्स आहेत सतत उष्णताचं तुम्ही गरम पाणी पिलं तर ते इजा होतात आणि यामुळं हळूहळू दोन गोष्टी होतात. तुमची अन्ननलिका बारीक होते आणि त्याच्या काही दिवसानंतर अन्ननलिकाचा कॅन्सर होण्याची शक्यता हे लुईन्स पुलिंग इन्स्टिट्यूट नाही का रिसर्चच्या रिपोर्टनुसार हे आलेले. जेवढं तुम्ही गरम घेता ते कॅफिन काय करतं, हळूहळू त्या सेल्सला मारत जातात. मग तिथे त्या सेल्सचा इफेक्ट होत असतो. अन्ननलिका, जसं माझ्या भावाचे सासरे लग्न झाल्यानंतर 6 महिने त्यांची अन्ननलिका चॉकअप झाली होती. तर ते पर्मनंटली इलाज नव्हतं म्हणून मला फोन आला होता. मग मी त्यांना KMला घेऊन गेलो होतो. म्हणजे प्रभूजी यांची अन्ननलिका चॉकअप झाली सगळे, म्हणजे नॉर्मल असते मोठी पण ती सगळी बंद पडली आणि नंतर 8 दिवसानंतर ते वारले. म्हणजे ते काहीच करू पाणीसुद्धा जात नसायचं, वरचीवरच बाहेर पडायचं ते. तर हे दिसलेले आणि ते म्हणतात की याचं विश्लेषण केलेलं, पण याचे परिणाम होतात. महाराष्ट्र टाइम्स यांनी एका आर्टिकलमध्ये दिलेलं आहे. ते म्हणतात की कॅफिन सेवन केल्यानंतर माणसाचं जे टॅनिन नावाचं एक लोखंडाचं शोषण असणार, आता हे एकदम टर्म्स आहेत, आता मेडिकल टर्म्स जर पाहिले तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ते कळेल. तर ते म्हणतात की यामुळं परिणाम नाही का भोगावं लागतात म्हणून एकंदरीत होत आहे. तर हळूहळू अतिवापर करणे आणि त्याच्या रिपोर्टनुसार ते म्हणतात की बहुतांश लोकांना अभ्यासामध्ये किंवा गृहकार्यामध्ये किंवा ऑफिसच्या कामामध्ये मन लागत नाही ह्या कॅफिनमुळं. ते काय करतं, तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला नेहमी बॅटरी डिस्चार्ज करायचं काम करते आणि मग चार्ज करण्यासाठी पुन्हा एक कप येतात 15-20 मिनिटांनी पुन्हा न ते होते. म्हणजे असं म्हणतात इंजेक्शन द्या आणि तेवढ्यापुरतं तेवढं, तर ते इफेक्ट करतो. म्हणून हळूहळू प्रत्येकानं इथं स्प्रिंग निंगर लिंक नावाचा एक आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की जर तुम्ही रेग्युलर चहा पिला, आपलं कॅफिन घेतली आणि त्याच्यामध्ये शुगर जर घेतलं, आजकाल तुम्हाला माहीत नाही शुगरपेक्षा एक पर्याय आला सॅक्रिन म्हणून. माहीत आहे सॅक्रिन? एकदम स्वस्त असतो, चीप असतो. तो मोठमोठ्या हॉटेल्समध्ये आणि ह्या 4 टपऱ्यावाला वापरतात. म्हणजे साखर जर 60-70 रुपये किलो असेल तर ते 20-25 रुपयामध्ये असतं. आणि तो सगळ्यात जास्त वापर कशात केला जातो, कोल्ड्रिंक्समध्ये केला जातो. त्यानं स्वीटनेस खूप कमी जास्त असतो. म्हणजे तुम्ही एवढी 100 ग्रॅम साखर टाकली आणि ते तर सॅक्रिन जर थोडं टाकलं त्याचा इफेक्ट जास्त दिसतो. म्हणजे स्वस्तात मस्त होऊन जातं. म्हणून 80% फूड इंडस्ट्रीमध्ये सॅक्रिन वापरल्या जाते आणि तुम्ही सॅक्रिनचा परिणाम बघू शकतात कोल्ड्रिंक्समध्ये. आणि मोठमोठे जे स्वीट्स मार्ट आहेत ना, आणि जेवढे स्वीट्स चॉकलेट्स आहेत त्यामध्ये सॅक्रिनचा वापर केला जातो. आणि त्या सॅक्रिनमुळं ते म्हणतात की हळूहळू पोटांमध्ये हृदयाचा जो आजार आहे त्याचं विश्लेषण करण्यात आलं आणि हृदयामध्ये त्याचा इफेक्ट करत असतो. म्हणून हे जे चहा आहे याच्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोन तर आहेच त्याच्या मागं, पण सगळ्यात महत्त्वाचा दृष्टिकोन काय असेल तुम्हाला माहीत आहे का? तुमचं शारीरिक, मानसिक आणि पारिवारिक, आर्थिक नाही का कितीतरी फायदा होतो. आता याच्यात मी
याच्यातले काही रिपोर्ट मला जे भेटले, टाइम्स ऑफ इंडिया, एबीपी माझा, हेल्थ केअर किंवा हे जे काही इन्स्टिट्यूटचे मी जेवढे आर्टिकल काढले गेल्या 15 दिवसापासून मी ते बघत होतो, ते सगळे आर्टिकल करून मी जमा केले आणि त्याच्यातून मी ते विश्लेषण केलं. इवन एक याच्यामध्ये एक आर्टिकल असा एक पुन्हा आला होता तो, त्या आर्टिकलमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये ते देतात की काय काय परिणाम होतात याचे चहाचे. म्हणून चहा आहे ना दारूपेक्षा घातक आहे. कशापेक्षा? दारू तर बिचारी डायरेक्ट किडनीवर अटॅक करते, पण हे पॉयझन हळूहळू बॉडी सगळीकडे सर्क्युलेट होत आहे, डोक्यापासून तर गुडघ्यापर्यंत. आणि जे तुम्ही आजकाल तुम्ही पाहिलं असाल लिगॅमेंट जे परिणाम आहेत त्याचं पण होतं. तुम्ही म्हणता प्रभूजी आतापर्यंत एवढे लोक पिले त्यांना काही झालं नाही, आम्हाला काय होणार आहे? आता प्यायचं नाही प्यायचं हे तुम्ही ज्याचे त्याचं ठरवा. माझं काम आहे हे आर्टिकल तुमच्यासमोर एक्सप्लेन करायचं. हा त्याचा मागचा उद्देश होता. हरे कृष्णा.